गरम गरम नमना खाएंगे हम। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर चला मी तुम्हाला दाखवते क्या खाएंगे हम। दाखव, हे पातेलं शिजत आहे का? हे पूर्ण भरलेलं आहे मटणानी, नॉट चिकन, मटन। मी आलेली आहे माझ्या बहिणीच्या घरी, म्हणजे माझी चुलत बहीण आहे, माझ्या सगळ्यात मोठ्या चुलत्याची मुलगी। बघू शकता आम्ही दोघी सेम सेमच दिसतो ना, चुलत्याची मुलगी तरी आम्ही डबल हड्डी, त्याच्यामुळे सेम दिसतो। ह्यांच्या घरी आलेलो तर आम्ही हड्डी खायला। तर माझ्या भाचीला इथं जवळ दिलेलं आहे वडगाव सहाणीमध्ये, तर तिथं आम्ही लग्नाला आलो। लग्नाच्या नंतरची पूजा होती त्याच्यासाठी आलेलो होतो, आणि तिथून जवळ नारायण गाव आहे, तिथं माझी बहीण राहते। तर खूप वर्षानंतर आम्ही त्यांच्या घरी आलो, तर त्यांनी आम्हाला खाण्यासाठी बनवले। तब्बल 5 किलो मटण आणलेले, पूर्ण पातेलं भरलेले मटणाने, आणि ते आता इथे टेस्ट करण्यासाठी कुणीच नाही। आम्ही 4-5 जण येतो, म्हणजे सगळ्यांच्या वाट्याला 1-1 किलो येणार आहे, आणि ती खात नाही तरी पण आम्हाला बनवून देईल। तर मी आता टेस्ट करणार आहे की शिजलंय की नाही। शिजलंय की नाही बघायलाच मला अर्धा किलो लागते, मी आधीच सांगितले। तर ही खूप मोठी जिम्मेदारी, कारण त्याच्यावर सगळे माणसं जेवणार असतात ना, ते शिजलंय का नाही पीस त्याच्यावर। तर हे बघा, हे माझ्या बहिणीचं घर आहे, आणि आम्ही आज रात्री इथं मुक्काम करणार आहे, आणि उद्या सकाळी आम्ही परत नेकनूरला जाणार आहे। तर आता पहिलं खाऊ म्हणजे मटण। पाणी वतावलं जंगली कहे कहता रहे मैं तो मटन खाऊंगी। त्याला काय ट्राय करायचं, शिजलंय का? इधर फोकस, इधर इधर, हड्डी पे फोकस रहना हमेशा। हड्डी खा के मैं और शिजलंय, मीठ पे बराबर आहे। नाही तरी पण एवढी छान भाजी कशी बनवता येते? भाजी नाही याच मीठ कसं झाले, परफेक्ट टाकाटक मध्ये झाले। शिजले, आता आपल्याला भाजी करायची, त्याच्यासाठी हे बघा इकडे सामान करायचं सुरुवात करून ठेवले। आम्ही तिकडं कार्यक्रमामध्ये होतो, तिथं आमचा प्लॅन झाला सगळ्यांचा की जायचंय म्हणून खाण्यासाठी, यांनी इन्व्हाइट केलं। तर मग आम्ही तिथं कार्यक्रमामध्ये होतो, तरी पण या घरी आल्या, आणलं, शिजवलं, आणि आता बघा मी ड्रेस वगैरे इथं घातलंय, कारण आमचा राहायचा प्लॅन नव्हता, तर मी घरी काही घेऊन आले नव्हते। तर बघा आता आम्ही जेवणार आहे आणि मस्तपैकी आराम करणार आहे। तर उद्या सकाळी आमच्या तिकडच्या दिशेने प्रवास करणार आहे। तर आता मला कंट्रोल होत नाही, भूक लागली।